हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 6:15 झाले होते. तर पृथ्वीला पेपरला जायचं होतं. आदल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की त्याची तब्येत अचानक खराब झाली होती, त्यामुळे तो पेपर देऊ शकला नव्हता. तर म्हटलं की आजचा पेपर त्याला द्यावा लागणार होता. त्यामुळे म्हटलं की आज मी त्यालाच स्वतः सोडायला जाणार होते, म्हणून थोडंसं लेट उठवलं होतं त्याला. ॲक्च्युली त्याच्या शाळेचा टाईम आहे 7:30, 7:45ला पाहिजेच असतं स्कूलमध्ये. तर व्हॅन ॲक्च्युली येते सकाळी 6:15ला घ्यायला. तर त्याची झोप पूर्ण होते ना, काही खाऊन पिऊन तो जातो, त्यामुळे त्याला ॲसिडिटी होते. तर मागच्या टाईमला ते तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये की त्याला असंच काहीतरी झालं होतं, म्हणून तो पेपर त्याला देता आला नाही. स्कूलमधून मला फोन आला की त्याला तुम्ही घेऊन जा, बिलकुल बरं वाटत नाही आहे त्याला. म्हणून म्हटलं आज मी स्वतः त्याला सोडवायला जाणार, आणि त्याची पण तशीच इच्छा होती. आणि काय झालं त्याचं मनामध्ये भीती बसलेली की व्हॅनमध्ये गेलं की उलटी होणारच. तर मग त्यामुळे तो आज पण उठला खरा, पण मी सोडवायला येते म्हटलं तरी पण त्याला मनामध्ये भीतीच होती. त्याला टिफिन नको होता. 7 वाजले नको ना नक्की काही पृथू टिफिनला? ॲपलच खाणार? आत्ता पण ॲपलच खाऊन जाशील का? आता काहीच नको, दूध वगैरे? मीटिंगच्या भीतीमुळे तो काही न खाता जाणार होता. आज टिफिनला पण काहीच नको देऊ असं बोलला होता. त्यामुळे मग आज मला टिफिन त्याला काही द्यायचाच नव्हता. तो डायरेक्ट दुपारी जेवणार होता. तर इकडे मी पाणी लावते गरम, आणि त्यामध्ये म्हटलं डेटॉल घालू तर त्याला छान वाटणार. पृथ्वी फ्रेश होत होता, म्हणून म्हटलं की तोपर्यंत मी जे रात्री धुतलेली भांडी होती ते लावून घेऊ, कारण नंतर त्याला सोडून आल्यावर माझ्याकडे बिलकुलच टाईम नाही राहत, कारण लगेचच स्वयंपाकाची तयारी असते, ऑफिसला जायची घाई असते. म्हणून म्हटलं की सगळ्यात पहिले आपण तो फ्रेश होतोय तर भांडी लावून घेऊ. पृथ्वी फ्रेश होऊन आला, मग त्याचे मी बेसिक तयारी करून देत होते. चॉकलेट दिसलं आमचं कंट्रोल राहतच नाही. तसंच झालं ते. ॲक्च्युली काल आज व्हॅलेंटाईन डे, त्यामुळे यांनी रात्रीच मला चॉकलेट्स दिले होते. तर ते चॉकलेट्स पृथ्वीने आज सकाळी बघितले फ्रीजमध्ये. तर त्याच्याकडून चॉकलेट बघितल्यावर कंट्रोल होत नाही, म्हणून मग ते चॉकलेट तो घेऊन गेला स्कूलमध्ये, आणि आत्ता पण तेच खात होता. मी त्याला नाही म्हणत होती, पण तो खात होता. सॉक्स घालून मी पृथ्वीला रेडी केलं, आणि त्याला म्हटलं थोडंसं बस तू, तोपर्यंत मी ॲपल कट करते, आणि मी स्वतः रेडी होते. मी स्वतः सोडायला जाणार होती, त्यामुळे माझ्याकडे टाईम होता, आणि 5 ते 10 मिनटामध्ये मी त्याच्या स्कूलमध्ये पोचून जाते. आज त्याचा लास्ट पेपर होता, त्यामुळे त्याला घरी यायचं नव्हतं. डायरेक्ट स्कूलमधून तो त्याच्या आजीकडे जाणार होता, आणि 2-3 दिवस तिकडेच राहणार होता. म्हणून मग इथे ते डिस्कशन चालू होतं आमचं. लास्ट पेपर होता, त्यामुळे हा खूप आळस करत होता. सगळं मलाच टाकावं लागत होतं त्याच्या बॅगमध्ये, कारण त्याला कंटाळा आला होता आणि एक भीती बसलेली होती. आत्ता पण तो निघताना मला बोलतोय की माझं पोटात दुखतंय. तर मी त्याला 2-3 वेळेस विचारलं, टॉयलेटला जायचं आहे का, उलटी करायची आहे का, माहीत नाही. त्याच्या मनामध्ये भीतीच बसून गेली आहे. तर 2-3दा विचारला, तो बोलला नाही. म्हटलं टेन्शन घेऊ नको, पेपर देऊन घरी ये म्हटलं गपचूप, काही होत नाही म्हटलं, विचार केला तर तसंच होणार. त्यामुळे तो शांत बसला होता. मी रेडी झाली, आणि मग लगेचच सगळं बंद करून त्याला सोडवायला गेली होती. विद्यालयामध्ये तुम्हाला 7:30 झालेले दिसत असेल, पण ते ॲक्च्युली 10 मिनटं पुढे आहे. तर एक 7:15 झाले होते, म्हणून मग मी पटकन आवरलं आणि त्याला घेऊन निघाली होती. हा लेफ्टजवळचाच होता. त्याला पेपरसाठी ऑल दी बेस्ट वगैरे केलं, आणि मग शाळेच्या रस्त्याने आम्ही निघालो. जेव्हा मी त्याला सोडवायला जाते त्याला काय माहीत खूप आनंद होतो. त्याला असं वाटतं की मीच यावं सोडवायला, व्हॅनने नको. आणि सोडवायचा इश्यू नाहीच आहे, फक्त घ्यायला प्रॉब्लेम होणार त्याला, कारण मी ऑफिसला असते, हे ऑफिसला असते, तर घ्यायला त्याला कोण जाणार? सोडायला आम्ही दोघंही जाऊ, घ्यायला कोण जाणार? आणि ऑफिसमधून प्रत्येक वेळेस मला सोडणार नाही, त्यामुळे मग व्हॅन त्याला लावावीच लागते आम्हाला. तर इथे तो आम्ही स्कूलजवळ पोचलो होतो. चांगला लिहा पेपर.
त्याला सोडलं आणि मी घरी पोचली. 8 वाजले होते. 8 वाजले की माझी खूप घाई होते, कारण 8 वाजता मी जेवण वगैरे बनवायला घेते, कारण माझा टाईम होतो ऑफिसला जाण्याचा. तर मी आली आणि म्हटलं बरेच दिवस झाले झाडांना पाणी टाकलं नव्हतं, तर म्हटलं कपडे चेंज करायच्या आधी ना झाडांना पाणी टाकू. तर हे जे पाणी असतं ना त्याच्यामध्ये मी ना झाडांची वाढ चांगली व्हावी यासाठी ना एक केमिकल आहे पावडर, ती टाकते. ती ॲक्च्युली मी नर्सरीमधूनच घेतली होती. मला नर्सरीमधल्याच माणसाने सांगितलं होतं की ही मिक्स करायची पाण्याच्या बाटलीमध्ये आणि ही झाडांना टाकायचं, आठवड्यातून 2दा टाकायचं. तर बघा हे माझे झाड असे वाढले. आणि हे ॲक्च्युली हे झाड आहे ना, तर याला ना कीड लागली, त्यामुळे याची हालत अशी झाली आहे आणि याच्यामुळे बाकीच्यांनाही स्प्रेड व्हायची भीती वाटते मला. तर त्याच्यासाठी मी एक ना स्प्रे पण आणला, पण काही फायदा नाही स्प्रे वगैरेचा. ती कीड एकदा लागली ना झाडाला ते झाड घेऊनच जाते. कशी वाटली गॅलरी माझी तुम्हाला? राहिलेलं जे पाणी आहे जे मी हे टाकलं आहे ना त्याच्यामध्ये केमिकलवाली पावडर, तर ते आता आपण बाहेरचे जे झाडं आहेत त्यांना टाकूया पाणी. बाहेर पण मी काही कुंड्या ठेवल्या होत्या ज्या एक्स्ट्रा येतात ना, आपण काही प्लांट वगैरे घेतल्यावर, तर त्यामध्येच मी थोडंफार माती टाकून इकडून तिकडून तोडून आणलेले थोडे प्लांट लावले होते. तर सगळ्या झाडांना पाणी टाकलं, कपडे चेंज केले आणि मी जेवण बनवायला आली होती. 8:15 झाले होते. तर आज साधं नाही म्हणता येणार, पण जवळा वगैरे सुक्का मच्छीमध्ये मी जवळा वगैरे करत होती, कारण हे आणि मी 2घच जण होतो आम्ही दुपारी जेवायला. मी तर टिफिन घेऊन जाणार होती, पण हे एकटेच होते आणि दुपारी जास्ती लागत नाही, त्यामुळे मग मी म्हटलं की जवळाच करू. आणि भुर्जी आणि ते काय सारखं करायचं म्हणून जवळा करायला घेतला होता. तर पटापट कांदा वगैरे फ्राय करून घेतला, लाल तिखट, हळद आणि कोथिंबीर टाकली, छान परतून घेतलं. आणि जवळा आधी ना मी परतून घेतला होता, भाजून काढला होता, पाणी टाकून थोडा वेळ शिजवला आणि मग ते पाणी निथळून घेतलं आणि मग हे बघा कांदा वगैरे फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये हे टाकला. तर माझी भाजी वगैरे बनवून झाली जवळाची आणि आता चपाती करायची होती आमच्या दोघांसाठीच. चपाती पटापट करून घेतल्या, कारण 8:30 होत आले होते. आणि बघा इकडे जवळा रेडी झाला. त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकून माझा टिफिन भरून घेतला आणि नंतर मग यांच्यासाठी मी ना एका बाउलमध्ये काढून ठेव. टिफिन भरून मी लगेचच फ्रेश व्हायला गेली. टाईम होतच होता, तर पटकन फ्रेश होऊन आली, कपडे वगैरे चेंज केले, बॅग वगैरे भरली. टिफिन ऑलरेडी भरलेलाच असतो, त्यामुळे मग फक्त बॅगेमध्ये टाकायचं असतो. परत एकदा बॅग चेक केली, हे झोपलेलेच होते आणि मी लेट होत होतो. मी बघा 9:30 वाजले होते घड्याळामध्ये, त्यामुळे मी पटकन यांना न उठवताच गेली. बऱ्याचदा मी यांना न उठवताच जाते आणि ऑफिसमधून फोन करून यांना उठवते. हाय, चला तर मी चालली आता ऑफिसला. माझं सकाळचं रुटीन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे संध्याकाळी आमचा अचानक प्लॅन झाला होता. तिघींचेही हजबंड घरी नव्हते व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण आपलंच बाहेर जाऊया. अचानक ठरलेला प्लॅन होता हा, म्हणून तो मी या व्लॉगमध्ये ॲड केला आहे. कधीही अचानक बनवलेले प्लॅन हे चांगलेच होतात आणि ठरवून केलेले प्लॅन नेहमी फसतात. आमचंही तसंच झालं. आम्ही अचानक केलेला प्लॅन होता, हॉटेलही फिक्स नव्हतं आमचं. आम्ही जी टॅक्सी होती त्यामध्येच आम्ही हॉटेल फिक्स केलं. तर हे याहू हॉटेल आहे जे फिशसाठी फेमस आहे आणि व्हॅलेंटाईन डेचा खूप छान फील येत होता. फक्त आमच्याबरोबर आमचे पार्टनर्स नव्हते, आम्ही आमचे 3घीच जणी होत्या. हिचं छोटंसं बेबी होतं म्हणून ही घेऊन आली होती आणि आम्ही घरी ठेवले होते आणि मस्त असा एन्जॉय केला. जास्त काही शूट नाही केलं इकडे. तर आम्ही जस्ट पोचलो. मी स्वतःही फर्स्ट टाईम ह्या हॉटेलमध्ये आली होती, मला बऱ्याच दिवसापासून यायचं होतं. नेहमीच व्हॅलेंटाईन डे आपण आपल्या नवऱ्यासोबत सेलिब्रेट करतोच, तर ह्यावेळेस म्हटलं आपण मैत्रिणींबरोबर सेलिब्रेट करावा. कधीतरी काहीतरी वेगळं केलं की मन पण छान होतं आणि करतोच ना नेहमी नवऱ्यांबरोबर, तर ह्यावेळेस फ्रेंड्सबरोबर करूया असं आम्ही ठरवलं. म्हणून आम्ही तिघीही निघालो होतो. तर इकडे ना आल्यानंतर आम्हाला वेटिंगला होती, तरी 1-2 टेबल रिकामे झाले आणि जे कम्फर्टेबल होती ना ती जागा आम्हाला पाहिजे होती, म्हणून आम्ही थांबलो होतो. तर इकडे आम्हाला पाहिजे तशी जागा भेटली आणि हा क्षितिज खूप मस्ती आणि मजा करत होता. तर सगळ्यात पहिले आम्ही हे ड्रिंक मागवलं होतं, कॉकटेल्स होते जे आम्ही मागवले होते
आणि इकडे बसलो होतो थोडं गप्पा मारत, तर मग तेवढ्यात रुमाली खाकरा आला होता. ऑसम होता, चीजवाला होता. यानंतर आम्ही चिकन पहाडी कबाब मागवले आणि प्रॉन्स कोलीवाडा मागवला होता, तर ते पुढे तुम्हाला दिसेलच. आणि नंतर डिनरमध्ये आम्ही ना बिर्याणी मागवली होती. तर इथेच आम्ही आमचं आजचं सेलिब्रेशन केलं होतं, जे व्हॅलेंटाईन डे होतं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.